मित्रांनो, जेव्हा अफजल खान शिवरायांच्या भेटीला आला होता तेव्हा महाराजांना आलिंगन देताना दगाफटका करण्याच्या हेतूनं त्यानं महाराजांची मान आपल्या बगलेखाली गच्च दाबून धरली होती आणि दुसऱ्या हातानं महाराजांच्या पाठीवर हातातल्या खंजिरानं वार केला होता आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराजांनी अफजल खानाचा कोथळाच बाहेर काढलेला होता. तर मित्रांनो, साधारणतः एक प्रश्न असा विचारला जातो की जर समजा अफजल खानानं महाराजांच्या भेटीवेळी त्यांच्याशी दगाफटका करण्याचा कुठलाही प्रयत्न बिलकुल केला नसता आणि तो अत्यंत शहाणपणानं आणि सभ्यपणानं जर वागला असता तर त्याचा परिणाम काय झाला असता. तर मित्रांनो, ह्याही प्रश्नाचं अगदी स्पष्ट आणि सरळ सरळ उत्तर असं आहे की तरीही महाराजांनी शिवरायांनी त्याला ठार मारलाच असता. महाराज त्याच निर्धारानं पूर्ण तयारी करून त्याला भेटायला गेले होते की आज अफजल खानाला जिवंत सोडायचंच नाही. योगायोगानं अफजल खानानंच महाराजांवर पहिला वार केला. नाहीतरी तसंही शिवरायांनी अफजल खानाला कुठल्याही परिस्थितीत जिवंत सोडलंच नसतं, कारण हा अफजल खान खुद्द मा साहेबांचा गुन्हेगार होता. हरामखोर अब्दुल्ल्याला जिवंत सोडू नये असं खुद्द मा साहेबांनीच शिवबाराजेंना सक्तीनं बजावून सांगितलेलं होतं. तसं मा साहेबांचा अफजल खानावर दोन गोष्टींसाठी प्रचंड राग होता. यातली पहिली गोष्ट म्हणजे जुलै 1648ला जिंजीच्या वेड्यावर असताना शहाजी राजांना अटक करण्यात ह्या अफजल खानाचा मोठा पुढाकार होता. तसंच जेव्हा हातापायांमध्ये बेड्या अडकवलेल्या अवस्थेत शहाजी राजांना विजापूरमध्ये आणलं गेलं होतं तेव्हा शहाजी राजांची तशा हातापायांत बेड्या अडकवलेल्या अपमानास्पद अवस्थेत विजापूरच्या रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यामध्ये ह्या अफजल खानानं मोठा रस घेतलेला होता. आणि मासाहेबांचा अफजल खानावर प्रचंड राग असण्याची दुसरी गोष्ट अशी होती की 1656 साली जिजाऊ मासाहेबांचे थोरले पुत्र शंभूराजे संभाजीराजे यांचा कनकगिरीला घातपातानं मृत्यू ह्याच अफजल खानानं घडून आणलेला होता. आपल्या सिंहासारख्या पतींचा, शहाजी राजेंचा अपमान करणाऱ्या आणि आपल्या काळजाच्या तुकड्याचा म्हणजे थोरल्या संभाजी राजांचा बळी घेणाऱ्या ह्या सैतान अफजल खानाचं तुटलेलं मस्तक पाहण्याची जिजाऊ मासाहेबांची फार इच्छा होती. मित्रांनो, मासाहेब जिजाऊंनी आपल्या आयुष्यात 3 महापराक्रमी संभाजी नावाचे भोसले घराण्यातले कर्तबगार व्यक्ती पाहिले होते. पण दुर्दैवानं ह्या 3ही संभाजींबाबत काही गोष्टी अत्यंत विलक्षण साम्याच्या होत्या. ह्या 3ही संभाजींचे मृत्यू कर्तृत्व भरात आलं असतानाच तिशीच्या ऐन तरुण वयातच घातपातानं झाले होते. मित्रांनो, फेब्रुवारी 1623च्या महिन्यात दौलताबाद देवगिरीच्या किल्ल्यामध्येच खंडागळे सरदारांच्या हत्तीचं दुर्दैवी प्रकरण घडलं. मलिक अंबर या निजामशाहीच्या वजिरानं भोसले कुटुंबीय आणि जाधव कुटुंबीय यांच्यामध्ये द्वेषाचा जो सुरुंग कितीतरी वर्षांपासून पेरला होता त्या सुरुंगाचा विस्फोट त्या दिवशी झाला होता. त्यावेळी जिजाऊ मासाहेबांचे बंधू दत्ताजी जाधव हे भोसलेंकडून ठार झाले होते, तर शहाजी राजांचे अत्यंत जिवलग असणारे संभाजीराजे विठोजी भोसले हे जाधवांकडून ठार झालेले होते. आपल्या जिवलग चुलत बंधूला म्हणजे संभाजीराजे विठोजी भोसले यांना वाचवण्याच्या प्रयत्नात खुद्द शहाजी राजे यांच्यावरही वार झाला होता. खांद्यावर वार झाल्यामुळं शहाजीराजे बेशुद्ध पडले होते आणि जेव्हा शहाजीराजे शुद्धीवर आले तोपर्यंत संभाजीराजेंचा मृत्यू झालेला होता. आणि त्याच वर्षी म्हणजे 1623 सालीच जिजाऊ मासाहेब आणि शहाजीराजे या दाम्पत्यांना त्यांचं पहिलं अपत्य प्राप्त झालं होतं. आपल्या जिवलग कर्तबगार चुलत भावाच्या स्मरणार्थ
शहाजी राजेंनी आपल्या या प्रथम मुलाचं नाव ठेवलं होतं संभाजी राजे, म्हणजेच शंभूराजे. जिजाऊ मासाहेबांना संभाजी राजे या पुत्ररत्नाची प्राप्ती वेरूळच्या मालोजी राजेंच्या गडीतच झालेली होती. यानंतर 1624 सालच्या भातवडी इथं झालेल्या युद्धात शहाजी राजेंनी प्रचंड पराक्रम गाजवला, मोगलांचा दणदणीत पराभव केला. पण शहाजी राजांचं हे यश त्यांच्यासाठी अनेक शत्रू सुद्धा निर्माण करून गेलं. खुद्द वजीर मलिक अंबर सुद्धा शहाजी राजांवर आता जळू लागलेला होता आणि वजीर मलिक अंबरच्या चिथावणीमुळेच शहाजी राजांचे सख्खे चुलत बंधू परसोजी राजे भोसले आणि मंबाजी राजे भोसले हेही शहाजी राजांना आता पाण्यात पाहू लागले होते, त्यांचा द्वेष करू लागले होते. यानंतर निजामशाही दरबारात शहाजी राजांचं खच्चीकरण करण्याचा जाणून बनवून राजकारणी प्रयत्न सुरू झाला होता आणि मग दरबारातल्या राजकारणानं हैराण होऊन शहाजी राजे पहिल्यांदा आदिलशाहीत आणि नंतर मोगलांना जाऊन मिळाले. पण तिथेही ते काही समाधानी नव्हते आणि नंतर मग ते पुन्हा एकदा निजामशाहीत परतले होते. यामधल्या काळात जिजाऊ मासाहेबांना झालेली 4 अपत्ये मात्र अल्पायुषी ठरलेली होती. ज्यावेळी शहाजी राजे निजामशाहीत परत आले होते त्याच सुमारास त्यांचे सासरे लखुजी राजे जाधवराव हेही पुन्हा निजामशाहीत परत आले होते. जाधव आणि भोसलेंमधलं वैर त्यावेळेपर्यंत शमलेलं होतं. आपल्याला आपापसात लढवण्याचा हा मलिक अंबरचा कट होता हे जाधव आणि भोसले यांनी या वेळेपर्यंत ओळखलेलं होतं. तसं पाहिलं मित्रांनो तर जाधव आणि भोसले हे निजामशाहीचे 2 चाक होते. मलिक अंबर 1627 सालीच मरण पावलेला होता आणि वजीर पदावर त्याचा मूर्ख मुलगा फतेह खान हा काबीज झालेला होता. ह्या मूर्ख फतेह खानानं तेवढ्याच मूर्ख असणाऱ्या निजामशहाला पितवलं आणि जुलै 1629च्या महिन्यामध्ये तख्ता समोरच भर दरबारातच देवगिरी किल्ल्यामध्ये लखुजी जाधवराव आणि त्यांच्या कर्तबगार मुलांची हत्या करण्यात आली. आपल्या सासऱ्यांच्या कत्तलीमुळे शहाजीराजे प्रचंड चवताळलेले होते. यावेळी शहाजीराजेंनी अगदी पक्का निर्धार केला की याची त्याची गुलामी करण्यापेक्षा आपण आपला स्वतः सुभा उभारू. परकीय सत्तांची चाकरी करण्यापेक्षा स्वतःच हिंदवी स्वराज्य उभारूया. आणि 1629 सालीच शहाजी राजांनी सह्याद्रीचा आसरा घेऊन 12 मावळातल्या मावळ्यांना सोबत घेऊन खूप मोठं बंड पुकारलं होतं. यावेळी जिजाऊ मासाहेब गरोदर होत्या आणि त्या परिंडा किल्ल्यावर होत्या आणि संभाजी राजे त्यावेळी 6 वर्षांचे होते. शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार विजयराव सिधोजी विश्वासराव यांची कन्या जयंती सोबत संभाजी राजे यांचा विवाह शहाजीराजेंनी ठरवला होता. या विवाहानिमित्त शहाजी राजे परिवारासोबत शिवनेरी किल्ल्यावर आले होते. त्यावेळी जिजाऊ साहेबांची प्रकृती नाजूक होती आणि अवतीभोवती प्रचंड धामधुमीचं आणि रणधुमाळीचं वातावरण होतं. त्यामुळं परिस्थितीचा एकंदर विचार करता जिजाऊ साहेबांना सुरक्षित शिवनेरीवरच ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि आपल्या सोबत 6 वर्षांच्या संभाजी राजेंना घेऊन शहाजीराजे पुन्हा रणधुमाळीत उतरले. त्यांनी शिवनेरी किल्ला सोडला. यानंतरची पुढची 7-8 वर्ष ही शहाजी राजांसाठी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या संभाजी राजांसाठी प्रचंड धावपळीची आणि धामधुमीची गेली. त्यावेळी निसर्ग ही महाराष्ट्रावर कोपलेला होता. 5-6 वर्षांचा प्रचंड भीषण दुष्काळ त्यावेळी महाराष्ट्रात पडलेला होता. शहाजी राजांच्या पुणे प्रांतावर पंडित मुरार जगदेव चालून आला होता. पुण्याची पार राख रांगोळी करून टाकण्यात आली आणि पुण्यावरून गाढवांचा नांगरही ह्याच काळात फिरवला गेला होता. आदिलशाही आणि मुघलांची भीषण साठमारी महाराष्ट्रात चाललेली होती. धर्मांध मुघल आणि क्रूर आदिलशाही फौजांची मोठी रणधुमाळी महाराष्ट्रात चाललेली होती. एकीकडे महाराष्ट्रात पडलेला हा भीषण दुष्काळ आणि दुसरीकडे प्रचंड चाललेली रणधुमाळी यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची जनता भरडून निघत होती. मलिक अंबरच्या मूर्ख मुलानं म्हणजे वजीर फतेह खानानं बुरहान निजाम शहाला ठार मारलं
आणि स्वतःच मुघलांना जाऊन सामील झाला. सगळी निजामशाही मुघलांना देण्याचा त्यानं निर्धार केला होता. यावेळी शहाजी राजांनी आदिलशहाशी संपर्क साधला आणि पंडित मुरार जगदेव आणि वजीर खवास खान यांच्या मदतीनं एक सुंदर राजकारणाचा डाव टाकला. शहाजी राजांनी निजामशाहीला पुनर्जीवित करण्याचं ठरवलं. अर्थात शहाजी राजांनी निजामशहाच्या नावानं स्वतःच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मुघलांनी निजामशहाच्या राजवंशातले सगळे लोक ठार मारले होते. कोपरगावचे मुघल सरदार राणोजी वाबळे यांनी तर अहमदनगरला जाऊन निजामशहाच्या राजघराण्यातल्या सर्वांची कत्तल करून टाकली होती. निजामशहाच्या राजवंशाशी संबंधित एकाही जणाला जिवंत न ठेवण्याचं धोरण राणोजी वाबळे यांनी घेतलेलं होतं. आणि यावेळी शहाजी राजेंना एक खबर लागली की निजामाच्या राजवंशातला एक राजकुमार हा शिवनेरी जवळच्या जीवधन किल्ल्यावर कैदेत आहे. मग शहाजी राजांनी त्या राजकुमाराला आपल्या ताब्यात घेतलं आणि संगमनेर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्या 5 वर्षाच्या मुलाला मुर्तजा निजामशहा म्हणून त्याचा नव्यानं राज्याभिषेक केला. निजामशाहीची आपण पुनर्स्थापना केली आहे अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी आदिलशहाचे वजीर पंडित मुरार जगदेव त्या ठिकाणी हजर होते. जसं शहाजी राजांनी निजामशाहीच्या पुनर्स्थापनेची घोषणा केली तसं संपूर्ण दख्खन पुन्हा एकदा प्रचंड मोठ्या युद्धाच्या आगीत होरपळून निघालं. संभाजीराजे आपल्या वडिलांसोबत शहाजी राजांसोबत राहून हे सगळं राजकारण, त्यांची धावपळ आणि रात्रंदिवस चालणारी युद्ध पाहत होते. त्यातून शिकत शिकत कणखरही होत होते. प्रचंड बुद्धिमान असणाऱ्या संभाजी राजेंनी गनिमिकावा पूर्णतः आत्मसात केला होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या प्रचंड धामधुमीच्या काळातही त्यांच्या शिक्षणात, त्यांच्या राजकारणाच्या अभ्यासात कुठलाही खंड पडता कामा नये याची संपूर्ण व्यवस्था शहाजीराजेंनी घेतली होती. संभाजीराजेंकडून शहाजीराजेंना फार मोठ्या अपेक्षा होत्या. साल 1633 ते साल 1636 पर्यंत शहाजीराजांनी मुघलांशी आणि आदिलशहाशी अत्यंत कडवा संघर्ष दिला. निजामशाही पुनर्जीवित करण्याचा पूर्ण प्रयत्न सुद्धा केला. पण मधल्या काळात त्यांना नशिबानं साथ दिली नाही. त्यांचे आदिलशाहीतील कैवारी असणारे पंडित मुरार जगदेव आणि वजीर खवास खान हे दोघही मारले गेले आणि शहाजी राजांना आपली पुढे टाकलेली पावलं नाईलाजानं मागं घ्यावी लागली. पण तरीही शहाजीराजे झुकलेले नव्हते. शेवटी शहाजीराजांना काबूत आणण्यासाठी मुघलांनी आणि आदिलशहानं एकमेकाशी हातमिळवणी केली. मुघल आणि आदिलशहाच्या संयुक्त फौजांनी शहाजीराजांना माहुलीच्या किल्ल्यात अडकवून ठेवलं. शहाजीराजांनी निजामशाहीची नवी राजधानी म्हणून माहुली किल्ल्याला घोषित केलेलं होतं. मुघल आणि आदिलशहाच्या संयुक्त फौजांच्या ताकदीपुढं शहाजीराजांची शक्ती कमी पडली आणि त्यांनी नाईलाजानं तहाचा निर्णय घेतला. आदिलशाहीचा नवा वजीर रणदौला खान हा शहाजीराजांचा पराक्रम जाणत होता. त्याला शहाजीराजांबद्दल आपुलकी सुद्धा होती. त्यामुळं रणदौला खानानं शहाजीराजांना विजापूरच्या चाकरीत घेण्याचा निर्णय घेतला. शहाजीराजांच्या मदतीनं विजापूरच्या आदिलशहाची सत्ता दक्षिणेकडे विस्तारता येईल असा त्याचा मनसुबा होता. मुघल बादशाह शहाजहाननं या तहाला मंजुरी दिली. पण त्यानं पहिली अट अशी घातली की शहाजीराजांना सह्याद्रीपासून दूर ठेवलं जावं. या सह्याद्रीच्या मातीतच काहीतरी विलक्षण जादू आहे की ज्यामुळं बंड करण्याची प्रेरणा मिळते. आणि त्या तहामुळं नाईलाजानं सह्याद्रीच्या सिंहाला सह्याद्री सोडून दूर कर्नाटकात जावं लागलं. आणि मग शहाजीराजे आपल्या सोबत संभाजीराजेंना घेऊन दूर कर्नाटकात गेले. तिथं त्यांनी आपली तलवार फार गाजवली. आदिलशाहीचा फार मोठा विस्तार त्यांनी कर्नाटकात केला. शहाजीराजांच्या भीम पराक्रमावर खुश होऊन 1638-39 साली आदिलशहाचा मुख्य वजीर असणाऱ्या रणदौला खानानं शहाजीराजांना बंगळूर शहर बक्षीस म्हणून बहाल केलं आणि शहाजीराजे संभाजीराजेंसोबत आता बंगळूरला स्थिरावले. बंगळूरचा राजा हाही एक किताब शहाजीराजेंना नव्यानं मिळालेला होता.
शहाजी राजेंनी बंगळूरची उत्तम प्रशासन व्यवस्था लावली. तिथली जनता ही शहाजी राजेंवर फार प्रेम करू लागली होती. मग 1641 साली शिवबा राजे आणि जिजाऊ मासाहेबांना शहाजी राजेंनी बंगळूरला बोलावून घेतलं आणि मग सुमारे वर्षभर शिवबा राजे आणि संभाजी राजे हे दोघं बंधू बंगळूरला एकत्र होते. त्यावेळी 17-18 वर्षांच्या असणाऱ्या अत्यंत बुद्धिमान, कर्तबगार आणि सुसंस्कृत अशा संभाजी राजेंकडून आपल्या धाकट्या बंधूला 12 वर्षांच्या शिवबा राजेंना फार मोलाचं मार्गदर्शन लाभलं होतं. शिवबा राजे संभाजी राजेंकडून फार काही नव्या गोष्टी शिकले होते, ज्या त्यांना पुढच्या आयुष्यभर फार उपयोगी पडलेल्या होत्या. आपल्या कुठल्याच मुलानं कुठल्याही शहाची गुलामी करू नये, एक स्वतंत्र सार्वभौम राजा म्हणून वावरावं, स्वतःचं स्वतंत्र राज्य स्थापन करावं, अशी शहाजी राजांची महत्वाकांक्षा होती. त्यामुळं शहाजी राजांनी संभाजी राजेंना बंगळूरचा राजा म्हणून घोषित केलं होतं. संभाजी राजेंच्या नावानं स्वतंत्र शिक्के सुद्धा तयार केले गेले होते. कोलार, बाळापूर आणि बंगळूर ह्या भागामध्ये संभाजी राजे एखाद्या स्वतंत्र राजासारखाच व्यवहार करत होते. 1642 साली शिवरायांना पुणे प्रांताची जहागिरी बहाल करून शहाजी राजांनी बंगळूरवरून रवाना केलं. यावेळी शहाजी राजांनी आपल्या महत्वाकांक्षेप्रमाणे 12 वर्षांच्या शिवबा राजेंना एका राजासारखाच अधिकार आणि दर्जा दिला होता. शिवरायांचा स्वतःचा स्वतंत्र ध्वज, त्यांना पेशवा, सरनौब, डबीर, सबनीस, मुजुमदार असे प्रशासनासाठी लागणारे सर्व काही अधिकारी शहाजी राजांनी सोबत दिले होते. मित्रांनो, शहाजी राजेंच्या थोरल्या मुलानं संभाजी राजेंनी बंगळूर, बाळापूर, कोल्हापूर इत्यादी इलाक्यांमध्ये एक स्वतंत्र सार्वभौम राजासारखंच काम सुरू केलं होतं. शहाजी राजांच्या दुसऱ्या मुलानं पुणे प्रांतात स्वराज्य स्थापनेला प्रारंभ केला होता आणि शहाजी राजांच्या तिसऱ्या मुलानं म्हणजे व्यंकोजी राजेंनी पुढच्या काळात तंजावरला स्वतंत्र गादी स्थापन केली होती. आणि हा कुठलाही योगायोग नव्हता. यामागे शहाजी राजांची महत्वाकांक्षा, त्यांनी त्यासाठी जाणून बुजून केलेले अपार प्रयत्न, मुलांना दिलेलं राजकारणाचं गनिमी काव्याचं शिक्षण, ह्या गोष्टी मुख्यत्वे कारणीभूत होत्या. जर शहाजी राजेंनी आणि जिजाऊ मासाहेबांनी स्वप्न पाहिली नसती तर स्वराज्य कधी आकारालाच आलं नसतं. मित्रांनो, यावेळी शहाजी राजांकडं कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू इत्यादी परिसरातील भारताच्या 18 मोठ्या परगणांची मोठी जहागिरी होती. पण तरीही शहाजी राजांच्या मनातली एतद देशीयांचं हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा त्यांना काही स्वस्त बसू देत नव्हती. मित्रांनो, 1565 साली खालसा झालेल्या विजयनगर साम्राज्याची राजधानी असणाऱ्या हम्पीच्या प्रदेशाच्या देखभालीची जबाबदारी सुद्धा शहाजी राजांकडेच होती. हम्पीचा हा सगळा प्रदेश शहाजी राजांनी म्हाळोजी राजे घोरपडेंना म्हणजे संताजी घोरपडेंच्या वडिलांना सांभाळण्यासाठी दिलेला होता. दक्षिणेत विजयनगरच्या साम्राज्याची पुनर्स्थापना करण्याची, त्याला पुनर्जीवित करण्याची महत्वाकांक्षा थोरले संभाजी राजे आणि शहाजी राजे यांच्या मनात होती. आणि त्याच दृष्टीनं या बापलेकांनी राजकारण चालवलेलं होतं. विजयनगर साम्राज्य खालसा झाल्यानं त्याची शेकडो शकलं झालेली होती. ओरिसा पासून कन्याकुमारी पर्यंत आणि मंगळूर पासून तंजावर पर्यंत विजयनगर साम्राज्याच्या सरदारांनी, नायकांनी, मांडलिकांनी आणि पाळेगारांनी आपापले स्वतंत्र सुभे जागोजागी उभारलेले होते. यातले काही जण विजापूरच्या आदिलशहाचे मांडलिक होते, काही जण गोवळकोंड्याच्या कुतुबशहाचे मांडलिक होते, तर काही जण अजूनही स्वतंत्रच होते. आदिलशहाचे मांडलिक असणारे सगळेच नायक पाळेगार हे शहाजी राजांच्या अखत्यारीत येत होते. कारण शहाजी राजे आदिलशहाचे दक्षिण कर्नाटकातले सर्वात मोठे आणि मुख्य सुभेदार होते. महाराजाधिराज अशी शहाजी राजांची पदवी होती. संभाजी राजे आणि शहाजी राजेंनी या सर्व हिंदू नायक मांडलिकांशी, पाळेगारांशी अत्यंत चांगले संबंध राखलेले होते. यावेळी विजयनगर साम्राज्याचा वारस असणारा श्रीरंग राया तिसरा हा तिरुपती बालाजी जवळ असणाऱ्या चंद्रगिरी किल्ल्यावर होता. शहाजी राजेंनी आणि संभाजी राजेंनी
या श्रीरंग राया तिसऱ्याला विजयनगरच्या गादीवर बसून विजयनगर साम्राज्याची पुनर्स्थापना करण्याचं ठरवलेलं होतं. आदिलशाही विरुद्ध बंड पुकारण्याची त्यांनी तयारी सुरू केली होती. तिरुपती बालाजीच्या देवस्थानच्या पुजाऱ्यांनीही या आदिलशाही विरुद्धच्या बंडासाठी हवे तेवढे पैसे देण्याची तयारी दाखवलेली होती. मित्रांनो, थोरले संभाजीराजे गनिमी काव्यामध्ये अत्यंत मुत्सद्दी आणि रणांगणावर प्रचंड पराक्रमी होते. कोलार प्रांताचा कारभार संभाजीराजे स्वतंत्रपणे सांभाळत होते. एकदा गोवळकोंड्याचा वजीर मीर जुमला याची काळी नजर त्यांच्या कोलार प्रांतावर पडली आणि 1645 साली या मीर जुमल्यानं फार मोठी फौज घेऊन संभाजी राजांवर मोठा हल्ला केला. पण यावेळी संभाजी राजेंनी या मीर जुमल्याचा अत्यंत दणदणीत असा पराभव केला. मीर जुमला हा कुतुबशहाचा मुख्य वजीर होता. यावेळी संभाजी राजेंनी मीर जुमल्याचा निव्वळ दणदणीत पराभवच केला नव्हता, तर त्याला कैद करून बंगळूरच्या किल्ल्यामध्ये कैद करून सुद्धा ठेवलं होतं. शेवटी मीर जुमल्याच्या घरचे लोक संभाजी राजेंच्या हातापाया पडले. एवढंच नव्हे तर 9 लाख होऊन इतकी प्रचंड मोठी रक्कम त्यांनी संभाजी राजेंना द्यायचं कबूल केलं. तेव्हाच संभाजी राजेंनी ताकीद देऊन मीर जुमल्याला सोडून दिलं होतं. मित्रांनो, हा मीर जुमला नंतर मुघलांना सामील झाला होता आणि औरंगजेबाच्या दक्षिण भारतातल्या मोहिमेचा तो मुख्य सूत्रधार बनलेला होता. मित्रांनो, थोरल्या संभाजी राजेंनी आणि शहाजी राजेंनी आदिलशाही विरुद्ध जे बंड करण्याची तयारी चालवली होती त्याची व्याप्ती फारच मोठी होती. विजयनगर साम्राज्याला पुन्हा त्याच्या पूर्वीच्या वैभवासहित उभं करायचं म्हणजे छोटी गोष्ट नव्हती. या व्यापक कटामध्ये जिंजी किल्ल्याचा किल्लेदार असणारा रूपानायक हाही सामील झाला होता. जिंजीचा भक्कम किल्ला रूपानायक हा श्रीरंग राया तिसरा यांच्या हवाली करणार होता. पश्चिम किनाऱ्यावरच्या इक्केरी बसनूरचे राजा शिवप्पा नायकानंही यांच्याशी हातमिळवणी केली होती. मैसूरचे वोडियार राजेही शहाजी राजेंना आणि संभाजी राजेंना सामील झाले होते. मदुराई आणि तंजावरचे नायकही या कटात सामील झाले होते. 1646 साली सुरू झालेल्या या आदिलशाही विरुद्धच्या उठावाचे खरे शिल्पकार आणि सूत्रधार मात्र शहाजी राजे आणि संभाजी राजे या पितापुत्रांची जोडीच होती. ठरल्याप्रमाणे बंड सुरू झालं आणि आदिलशाहीचं धाबं दणाणलं. श्रीरंग राया तिसरानं जिंजीच्या किल्ल्याला आपली राजधानी बनवलं आणि विजयनगर साम्राज्याच्या पुनर्स्थापनेची घोषणा केली. हा झंझावात फार भयंकर होता. जागोजागी सगळ्या नायक पाळेगारांनी उठाव सुरू केले. आदिलशाही ह्या झंझावातात कोलमडून पडते की काय अशी भीती यावेळी निर्माण झाली होती. आणि हे बंड थोडं थिडके नव्हे तर पुढचे 6 वर्ष रात्रंदिवस चालू होतं. यावेळी जिंजी किल्ल्याला वेढा देण्याची जबाबदारी आदिलशहानं शहाजी राजांवर सोपवलेली होती. मोहम्मद आदिलशहानं आपली सगळी शक्ती पणाला लावून या बंडाचा बिमोड करण्याचा प्रयत्न चालवलेला होता. यावेळी संभाजी राजे बंगळूर शहर सांभाळत होते, पण आतून आजूबाजूच्या सर्व हिंदू नायक पाळेगारांना चिथावणी देऊन बंड अधिकाधिक भडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते. यावेळी आदिलशहानं आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली. 1647 मध्ये श्रीरंग राया तिसरा जिंजीच्या वेढ्यामध्ये घट्ट अडकलेला होता. आता तो आदिलशहाच्या कैदेत पडण्याची भीती निर्माण झाली होती. पण जिंजीच्या वेढ्याच्या कामगिरीवर असणारे शहाजी राजे मात्र आतून श्रीरंग राया तिसरा याला सामील होते. यावेळी परिस्थितीचा रागरंग पाहून शहाजी राजांनी श्रीरंग राया तिसरा यांना जिंजीच्या वेढ्यातून बाहेर काढण्याची योजना बनवली. जिंजीच्या वेढ्यातून त्यांना काढून त्यांनी शिवप्पा नायक इक्केरीला पाठवण्याची योजना बनवलेली होती. जिंजीच्या वेढ्यातून शहाजी राजांनी श्रीरंग राया तिसऱ्याला बाहेर काढलं आणि संभाजी राजांच्या मदतीनं बंगळूर मैसूर मार्गे त्यांना इक्केरीला पोहोचवलं. जेव्हा शहाजी राजे आणि संभाजी राजे हे पिता पुत्र आतून बंडखोरांना सामील आहेत असं मुस्तफा खान, बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, तानाजी दुरे, अफजल खान यांनी आदिलशहाला पटवून सांगितलं, तेव्हा आदिलशहा संतापला. आणि याच वेळी नेमकं शिवबा राजेंनीही परिस्थितीचा फायदा घेऊन तिकडं महाराष्ट्रात मोठा धुमाकूळ घातलेला होता.
एका पाठोपाठ एक किल्ले जिंकून घेण्याचा सपाटा लावलेला होता. आणि मित्रांनो, हा निव्वळ योगायोग बिलकुल नव्हता. ही एक संपूर्णपणे शहाजीराजे, जिजाऊ मासाहेब, शिवबाराजे आणि संभाजीराजे या भोसले कुटुंबियांची जाणीवपूर्वक रचलेली योजना होती. मग आदिलशहानं या भोसले कुटुंबियांचा समूळ विनाश करण्याची योजना आखली. शहाजी राजांच्या कुटुंबातलं कुणालाही जिवंत सोडायचं नाही असं आदिलशहानं ठरवलं होतं. मग मोहम्मद आदिलशहानं आपला एक वजीर मुस्तफा खान याला शहाजी राजांकडे जाऊन त्यांना धोक्यानं कैद करण्याची योजना सांगितली. ह्या योजनेचे शिल्पकार बाजी घोरपडे आणि अफजल खान हेच होते. यावेळी आदिलशहानं संभाजी राजांविरुद्ध असद खान, तानाजी दुरे आणि फर्राद खान यांची मोठी संयुक्त फौज बंगळूरला पाठवलेली होती. तसेच शहाजी राजांचे छोटे फर्जंद शिवबाराजे यांच्या बंदोबस्तासाठी महाराष्ट्रात फतेह खानच्या नेतृत्वाखाली मोठी फौजही आदिलशहानं पाठवण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजे एकाच वेळी शहाजी राजांना अटक करायची, संभाजी राजांवर बंगळूरवर हल्ला करायचा आणि फतेह खानाद्वारे शिवबाराजेंचा महाराष्ट्रात बिमोड करायचा, अशी आदिलशाही योजना होती. पण मित्रांनो, आदिलशहाचे फासे त्याच्यावरच उलटले होते. यावेळी संभाजी राजेंनी बंगळूरवर चालून आलेल्या असद खान, फर्राद खान आणि तानाजी दुरे या तिघांच्याही संयुक्त फौजांचा अगदी दणदणीत आणि सपाटून पराभव केला. मित्रांनो, बंगळूर जवळची ही लढाई सपाट मैदानात झाली होती. यावरून तुम्हाला संभाजी राजेंच्या पराक्रमाची कल्पना येईल. यावेळी शिवबाराजेंनीही खळद बेलसरच्या लढाईमध्ये फतेह खानाचा दणदणीत पराभव केला होता. शिवबाराजे आणि संभाजीराजे या दोघांच्या पराक्रमामुळेही आदिलशहाची फार मोठी नाचक्की, बेइज्जती झाली होती. याच वेळी शिवरायांनी आपले थोरले बंधू संभाजीराजे यांच्या सोबत संगनमत करून गुजरात प्रांताचा मुघल सुभेदार असणाऱ्या शहजादा मुराद बक्ष सोबत संपर्क साधला आणि शहाजीराजे आणि त्यांचे दोनही पुत्र तुम्हाला येऊन मिळतो, आम्हाला तुम्ही यावेळी साथ द्या असं सांगितलं. यावर मुघल शहजादा मुराद बक्षनं सुद्धा धोरणीपणा ठेवत त्यांच्या बाजूने कौल दिला आणि विजापूरला सनसनीत दम भरला. शहाजीराजे आणि त्यांचे दोन्ही फर्जंद संभाजीराजे आणि शिवबाराजे आता मुघलांचे मनसबदार आहेत. मुकाट्याने शहाजीराजांची सुटका करा आणि प्रकरण मिटून घ्या, नाहीतर नतीजा फार वाईट होईल. मित्रांनो, संपूर्ण दक्षिण कर्नाटक पेटून उठलेला असताना, बंड चालू असताना मुघलांना आपल्या अंगावर घेणं हे विजापूरला बिलकुल परवडणारं नव्हतं. म्हणून आदिलशहानं अशी अट घातली की शिवाजी राजांनी आदिलशहाला कोंढाणा सिंहगड किल्ला परत द्यावा आणि संभाजी राजेंनी बंगळूर शहर आदिलशहाला द्यावं. मग ठरलेल्या अटीनुसार शिवाजी राजेंनी कोंढाणा किल्ला आदिलशहाला परत दिला. तसंच संभाजी राजेंनी बंगळूर शहर सोडलं आणि शहाजी राजेंची सुटका करण्यात आली. पण तरीही आदिलशहानं शहाजी राजांना विजापूर शहर सोडून जाण्यास मनाई केली होती. शहाजी राजांनी विजापूरच्या हद्दीतच राहावं असा आदेश त्यानं काढला होता. त्यामुळंच नाईलाजानं शहाजी राजांना पुढचे 4-5 वर्ष विजापूर शहरातच राहावं लागलं होतं. मित्रांनो, संभाजी राजेंनी केवळ नावापुरतच बंगळूर शहर आदिलशहाला दिलं होतं. पण नंतर पुढच्या 5-6 महिन्यातच पुन्हा आदिलशहाकडून बंगळूर शहर त्यांनी हिसकावून घेतलेलं होतं. यावरूनच संभाजी राजांचा मुत्सद्दीपणा आपल्याला कळून येईल. मित्रांनो, ह्याच काळात गोवळ कोंड्याचा कुतुबशहाचा वजीर मीर जुमला हा प्रचंड शक्तिशाली बनलेला होता. तो वेगानं आदिलशाही मुलखाला कुरतडून आपला इलाका सतत वाढवत होता. या मीर जुमल्यापुढं बाकी सगळे आदिलशाही सरदार नांगी टाकत होते. पण यावेळी एकटे संभाजी राजे या मीर जुमला सोबत अत्यंत कडवा प्रतिकार करत होते. त्याला जागोजागी चारी मुंड्या चीत करत होते. त्यामुळं आदिलशाहीचं धोरणही आता संभाजी राजेंबद्दल बरंच सौम्य झालं होतं. आदिलशाहीला संभाजी राजेंची गरज आहे हे मोहम्मद आदिलशहाला आता कळून चुकलेलं होतं. मित्रांनो, 25 नोव्हेंबर 1654 रोजी जयंती राणीपासून संभाजी राजेंना पुत्र प्राप्ती झाली होती आणि मुलाचं नाव
उमाजी असं ठेवण्यात आलेलं होतं. जयंती राणीशिवाय संभाजी राजेंना गौरीबाई आणि पार्वतीबाई अशा आणखीही 2 राण्या होत्या असा उल्लेख आपल्याला काही ठिकाणी आढळतो. 1656 साली कनकगिरीच्या किल्ल्याचा आणि कोप्पळच्या जहागिरीचा वाद निर्माण झालेला होता. अफजल खानानंच तसं आपला एक हस्तक असणारा उडचपा नायक याला पुढं केलं होतं आणि हा वाद जाणून बुजून घडवून आणलेला होता. कनकगिरीच्या वेढ्यावर अफजल खान स्वतः फौज घेऊन निघाला होता आणि त्यानं आदिलशहाकडून खास आदेश काढून संभाजी राजेंना आपल्या सोबत घ्यायला सांगितलं होतं. यावरूनच संभाजी राजेंचा घातपात करण्याची योजना अफजल खानानं अगदी विचारपूर्वक आखलेली होती असं आपल्याला आढळून येतं. संभाजी राजेंनी या मोहिमेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण आदिलशहानं सक्त आदेश पुन्हा दिल्यानं संभाजी राजेंचा नाईलाज झाला आणि मनाविरुद्ध त्यांना कनकगिरीच्या वेढ्यात अफजल खानासोबत समाविष्ट व्हावं लागलं. आणि ठरल्याप्रमाणे या मोहिमेदरम्यान अफजल खानानं दगाबाजी केली आणि अशी काही व्यूहरचना केली की संभाजी राजे किल्ल्यावरून होणाऱ्या तोफेच्या बडीमाराला बळी पडतील. संभाजी राजांची पाठराखण त्यानं बिलकुल केली नाही. दुर्दैवानं खानानं आखलेला डाव सफल झाला आणि संभाजी राजेंना कनकगिरीच्या वेढ्यावर असताना तोफ गोळ्यामुळं वीरगती प्राप्त झाली. जेव्हा शहाजी राजेंना हे वृत्त कळलं तेव्हा ते वेगानं कनकगिरीला धावले. आपलं वैयक्तिक दुःख दूर ठेवून त्यांनी तिथल्या सगळ्या बंडाळीला चिरडून मोडून काढलं. तिथं शांतता प्रस्थापित केली आणि कनकगिरीच्या पायथ्याशी संभाजी राजेंची समाधी सुद्धा बांधली. मित्रांनो, वयाच्या केवळ 32व्या-33व्या वर्षी हा अत्यंत तेजस्वी असा कर्तबगार असा तारा निखळून पडलेला होता. त्यानंतरच्या पुढच्या वर्षी म्हणजे 1657 साली जेव्हा शिवरायांना पुत्ररत्न प्राप्त झालं होतं तेव्हा महाराजांनी आपल्या या पराक्रमी बंधूच्या सन्मानार्थ आपल्या मुलाचं नावही संभाजी असंच ठेवलं होतं. आपल्या वडिलांच्या अपमानाचा आणि आपल्या भावाच्या घातपाताचा बदला घेण्याच्या हेतूनच शिवरायांनी अफजल खानाला भेटीला बोलावलेलं होतं. ज्यावेळी महाराज खानाच्या भेटीला निघाले होते त्यावेळी त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की आमचं जर काही बरं वाईट झालं तर संभाजी राजांचे पुत्र उमाजी राजे किंवा संभाजी राजे यांना गादीवर बसून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुढं हिंदवी स्वराज्याचा लढा चालू ठेवा. संभाजी राजेंच्या पश्चात उमाजी राजेंची देखभाल जयंती राणी करत होत्या आणि शहाजी राजेंचं मार्गदर्शनही त्यांना लाभत होतं. बाळापूर आणि कोलार प्रांताची जहागिरी उमाजी राजे सांभाळत होते, तर बंगळूर शहर हे व्यंकोजी राजेंच्या वाट्याला नंतर आलेलं होतं. उमाजी राजेंचं लग्न मकाबाई उर्फ मंकुराणी यांच्या सोबत झालेलं होतं. कोलार प्रांताची जहागिरी नंतरच्या काळात आदिलशहाकडून उमाजी राजेंना बहाल करण्यात आली होती आणि त्यांच्या आयुष्याचा बराच काळ हा कोलार प्रांतातच व्यतीत झाला होता. बंगळूर शहर जे व्यंकोजी राजेंच्या वाट्याला आलं होतं ते शिवरायांनी 1677 साली त्यांच्याकडून जिंकून घेतलं होतं, पण उदार मन दाखवून परत व्यंकोजी राजेंच्या पत्नी दीपाबाई यांना चोळी बांगडी करता देऊन टाकलं होतं. पण नंतरच्या काळात विजापूरच्या आदिलशाहीचा पाडाव मुघलांनी केला आणि या प्रदेशावर मोगली अंमल प्रस्थापित झाला होता. ह्याच 1680च्या दशकात या सगळ्या मुलकात मोगली अंमल प्रस्थापित झाल्यामुळं व्यंकोजी राजांना बंगळूरच्या जहागिरीपासून आणि उमाजी राजेंना कोलार बाळापूरच्या जहागिरीपासून वंचित व्हावं लागलं होतं. तसं व्यंकोजी राजेंचे कुटुंबीय हे तंजावर प्रांतात स्थिरावले होते, पण संभाजी राजेंचे वंशज उमाजी राजे आणि त्यांच्या पत्नी मकाबाई मात्र कोलार प्रांतातून परत महाराष्ट्रात आले. वेरुळकर भोसलेंच्या वंश परंपरागत जहागिरींपैकी एक असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जिंती या गावी ते परत आले आणि नंतर तिथे स्थिरावले. उमाजी राजेंना बहादूरजी नावाचा एक पुत्र होता. याशिवाय भांबोरेकर भोसलेंकडून परसोजी भोसलेंना मकाबाईंनी दत्तक घेतलेलं होतं. हे भांबोरेकर भोसले म्हणजे शहाजी राजांचे चुलत बंधू परसोजी राजे भोसले यांचे कुटुंबीय होय.
तसं बहादूरजींना पुत्र प्राप्ती झालेली नव्हती, पण परसोजींचा वंशमेल मात्र पुढे विस्तारला. उमाजीराजे संभाजीराजे भोसलेंच्या पत्नी मकाबाई ह्या एक अत्यंत कर्तबगार अशा स्त्री होत्या. सातारकर छत्रपती शाहू महाराजांना आपल्या या चुलत चुलतींबद्दल मकाबाईंबद्दल फार मोठा प्रचंड आदर होता. त्यांनी अखेरपर्यंत आपल्या या काकींना खूप सहकार्य केलं होतं. जिंतीकर राजे भोसलेंची छत्रपती शाहू महाराजांनी सर्व प्रकारे काळजी घेतलेली होती. मकाबाई ह्या अत्यंत कर्तबगार अशा स्त्रीनं संपूर्ण जिंती गावावर मायेची पांघरुण घातलेली होती. आजही जिंती गावात मकाबाई उर्फ मकुबाई उर्फ मंकुराणी यांना एखाद्या दैवतेचा मान आहे. त्या इतक्या कर्तबगार आणि प्रेमळ होत्या की आजही संपूर्ण जिंती गाव आणि आसपासचा परिसर त्यांच्याकडे एक देवता किंवा माता म्हणूनच बघतो. मित्रांनो, दुर्दैवानं थोरल्या संभाजी राजेंचं आणि शहाजी राजेंचं विजयनगर साम्राज्याच्या पुनर्स्थापनेचं स्वप्न भंग पावलं. अन्यथा दक्षिण भारताचा आजचा इतिहास आणि भारताचा आजचा इतिहास काही वेगळाच असता. जिजाऊंच्या प्रथम पुत्राला थोरल्या संभाजी राजेंना माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, या विषयावर मी पूर्वी एक व्हिडिओ केला होता, पण त्यामध्ये अनेक दोष आहेत असं मला नंतर अभ्यासांती आढळलं. त्यामुळं नंतरच्या उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यानुसार मी ह्या व्हिडिओत बदल करून हा पुनर्प्रकाशित केला आहे. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.